माननीय नामदार मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, हे आता आपल्या इथे मनोगत व्यक्त करतील। स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजश्री छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना नमन करतो। त्यासोबत संत रविदास महाराज, महर्षी वाल्मिकीजी, महर्षी सुदर्शनजी या सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि आज सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं आयोजित या पुरस्कार आणि सन्मान समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, हा देखणा सोहळा ज्यांच्या संकल्पनेतून आयोजित झाला ते महाराष्ट्राचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाटजी, आमचे जलसंधारण मंत्री संजय राठोडजी, रोहियो आणि फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावलेजी, या ठिकाणी उपस्थित आपले आमदार संतोष बांगरजी, सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष सतीश डागोरजी, आपल्या विभागाचे सचिव हर्षदीप कांबळेजी, आयुक्त प्रवीण पुरीजी, या ठिकाणी उपस्थित ज्यांचा सन्मान होणार आहेत असे सर्व सन्मानार्थी पुरस्कारार्थी माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं देण्यात येणारा मग तो समाजभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार असेल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार असेल, कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार असेल किंवा शाहू फुले आंबेडकर पुरस्कार असेल, अशा विविध पुरस्काराने ज्या लोकांची या पुरस्कारांकरता निवड झाली आहे त्यांना पुरस्कार देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला। आणि शिरसाट साहेबांनी जे सांगितलं मला देखील ते योग्य वाटतं की आता आपल्याला हा हॉल छोटा पडतो आहे, तेव्हा पुढच्या वर्षी यापेक्षा अधिक मोठा हॉल घेऊन अधिक भव्य अशा प्रकारचा कार्यक्रम आपण आयोजित करू। मी संजीव भाऊंचं याकरता मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी एक प्रकारे आमच्या ज्या लोकांना पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्याकरता एक कौटुंबिक पारिवारिक अशा प्रकारचा सोहळा आयोजित केला आणि त्यांचा सन्मान झाला पाहिजे। त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेपासून येण्या जाण्याच्या व्यवस्थेपर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी जातीनं लक्ष देऊन उत्तमपणे केल्या। आणि मी असं म्हणेन आजपर्यंतच्या महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारांच्या इतिहासामध्ये सर्वात देखणा सोहळा हा शिरसाट साहेब आपण या ठिकाणी आयोजित केला, म्हणून मी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आणि हा सोहळा आपण चांगला आयोजित केल्यामुळे आपण जी मागणी केली आहे त्याचा मी आणि शिंदे साहेब अतिशय गांभीर्याने विचार करून त्याचा निर्णय आम्ही घोषित करू। खरं तर आपल्याला एका गोष्टीचा अजून आनंद आहे की हा पुरस्कार आपल्याला मिळतोय ते वर्ष अत्यंत महत्त्वाचं आहे। भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष, अशा वर्षी आपल्याला हा पुरस्कार या ठिकाणी मिळतोय। भारताचं संविधान जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं, एक असं संविधान जे जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान आहे, ज्या संविधानाने मानवतेचा संदेश दिला आहे, समतेचा संदेश दिलेला आहे, बंधुतेचा संदेश दिलेला आहे, ज्या संविधानाने या देशाला सर्वांना सोबत घेऊन प्रगतीचा संदेश दिलेला आहे आणि ज्या संविधानानं खऱ्या अर्थानं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये संधीची समानता तयार केली आहे। आपल्याला माहिती आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी ज्यावेळी शपथ घेतली
त्या शपथेपूर्वी त्यांनी ज्यावेळेस जाऊन संविधानाचं दर्शन घेतलं आणि त्यावेळेसची त्यांची वाक्य महत्त्वाची आहेत. ते असं म्हणाले, मला गीता, बायबल, कुराणपेक्षाही भारताचं संविधान महत्त्वाचं वाटतं, कारण या संविधानाच्या माध्यमातूनच भारताची प्रगती होणार आहे आणि शेवटच्या माणसाला मी न्याय देऊ शकणार आहे. आपलं हे जे संविधान आहे हे या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातूनही आमच्या जनाजनापर्यंत पोचावं म्हणून आपण घरोघरी संविधान अशा प्रकारचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि त्यातनं आपल्या संविधानाची उद्देशिका प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोचली पाहिजे, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचली पाहिजे, असं एक बृहद कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. कारण ही जर उद्देशिका आपण समजून घेतली आणि ही उद्देशिका जर आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकारली तर या देशातल्या 90% ज्या काही अडचणी आहेत ते आपण दूर करू शकू. इतकी शक्ती केवळ या उद्देशिकेमध्ये या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा जो काही आपलं संविधान आहे या संविधानाच्या गौरवाच्या वर्षात हा पुरस्कार आपल्या सर्वांना मिळतोय, अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे या पुरस्काराची जी काही रचना करण्यात आली आहे ती याकरताच करण्यात आलेली आहे की समाजामध्ये जी मंडळी समाजाच्या विकासाकरता, उत्थानाकरता, न्यायाकरता काम करतात, जी स्वतःचा नाही तर आपल्या पलीकडचा विचार करतात. आपल्याला कल्पना आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे की शिकून सवरून स्वार्थी होऊ नका, समाजाचा विचार करा. तशा प्रकारे आपापल्या परीनं जी मंडळी समाजाचा विचार करून समाजामध्ये सार्थकतेनं काहीतरी मी समाजाचं देणं लागतो म्हणून मला करायचं आहे अशा भावनेनं, निस्पृह भावानं काही ना काही कार्य करतात, विविध क्षेत्रात करतात. कोणी सामाजिक क्षेत्रात, कोणी शैक्षणिक क्षेत्रात, कोणी अजून वेगवेगळ्या प्रकारच्या स्पिरिच्युअल क्षेत्रात, अशा विविध क्षेत्रात जी मंडळी काम करतात अशा मंडळींच्या पाठीशी सरकारही उभं आहे हे दाखवण्याकरता हा पुरस्कार आपण त्या ठिकाणी केला आहे. समाजातला सगळ्यात मोठा प्रश्न जर काही असेल किंवा समाजातली सगळ्यात मोठी विडंबना जर काही असेल तर समाजात आपण चांगल्याला चांगलं म्हणत नाही आणि वाईटाला वाईट म्हणत नाही. जोपर्यंत चांगलं आपण म्हणणार नाही, चांगल्याच्या पाठीशी उभं राहणार नाही, तोपर्यंत चांगल्याचा पुरस्कार होणार नाही आणि वाईटाचा तिरस्कार होणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे पुरस्काराची जी व्यवस्था आपण उभी केली आहे त्या व्यवस्थेतून शासन म्हणून, जनतेचे प्रतिनिधी म्हणून आम्ही आपल्याला हे सांगतो आहोत की आपण जे केलेलं चांगलं कार्य आहे या कार्याची दखल आम्ही घेतलेली आहे आणि समाजाच्या वतीनं आपण केलेल्या कार्याबद्दल आम्ही कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो आहोत, आपल्याला धन्यवाद देतो आहोत. आणि म्हणून हा सन्मान या ठिकाणी आपण आपला घेतलेला आहे की ज्यातनं समाजातल्या इतरांनाही लक्षात आलं पाहिजे की जे चांगलं काम करतात त्यांच्या पाठीशी समाजही उभा आहे आणि त्याच्या पाठीशी शासनही उभं आहे. आज आपण पाहू शकतो शासनाने वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून समाजाच्या विविध अंगाच्या विकासाकरता आपण अनेक गोष्टी त्या ठिकाणी सुरू केल्या. मग शिष्यवृत्तीच्या योजना असो, आश्रमशाळांच्या योजना असो किंवा परदेशात शिकण्याकरता देखील आमच्या मुलांना संधी देण्याचा विषय असो, वेगवेगळ्या प्रकारे आपल्या योजनांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांचं ट्रेनिंग असो. कारण आपल्याला माहिती आहे की महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचं महत्त्व आपल्याला सांगितलं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, त्यामुळे ते दूध हे प्रत्येकाला मिळालंच पाहिजे. या दृष्टीनं महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम चालवून हे वाघिणीचं दूध आपल्या प्रत्येक मुलापर्यंत, मुलीपर्यंत पोचलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण सातत्याने करत असतो. याशिवाय आपण वेगवेगळ्या प्रकारच्या महामंडळांच्या माध्यमातून विविध प्रकारची रोजगारांच्या योजना देखील या ठिकाणी चालवतो आणि त्यातनं आपल्या पायावर उभा असलेला समाज कसा आपल्याला उभा करता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आत्ताच माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की गृहनिर्माणाच्या विविध योजना आपण चालवतो, रमाईसारखी योजना आपण चालवतो.
पण आता आम्ही हा निर्णय केलेला आहे की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आमचे अनुसूचित जातीचे आणि अनुसूचित जमातीचे जेवढे नोंदित कुटुंब आहेत त्या सगळ्या कुटुंबांना यावर्षीच आम्ही घर देणार आहोत. कुठलीच वेटिंग लिस्ट आता आम्ही ठेवणार नाही. आणि ज्यांची नावं आलेली नाहीत त्यांची नोंद आता सुरू केली आहे. पुढच्या 1 महिन्यात त्यांची नोंद घेऊन पुढच्या वर्षीपासून त्यांचा नंबर आम्ही लावणार आहोत. पण एकही अनुसूचित जातीचा अनुसूचित जमातीचा व्यक्ती हा बेघर राहू नये अशा प्रकारची योजना आणि रचना आपण केली आहे. आणि मी खरं तर देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे याकरता आभार मानतो की त्यांनी यावर्षी 30 लाख घरं आपल्याला दिलेली आहेत. त्यामुळे कोणीच आपल्यापैकी या ठिकाणी वंचित राहणार नाही. आज आपण पाहू शकतो की मोदी साहेबांनी जे मंत्रिमंडळ तयार केलेलं आहे देशातलं पहिलं मंत्रिमंडळ आहे की ज्यातले 60% मंत्री SC ST आणि OBCचे आहेत. एक प्रकारे जो चेहरा या देशाचा आहे तशा प्रकारचा चेहरा असलेलं मंत्रिमंडळ हे मोदीजींनी तयार केलं. आणि ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांचाही लाभ याच घटकाला झाला पाहिजे असा मोदीजींचा प्रयत्न आहे. आणि म्हणून PM फसल बीमा योजना असेल तर 71% लाभ आपल्या याच घटकाला मिळालेला आहे. PM किसानमध्ये 80% लाभ याच घटकाला मिळाला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 44% लाभ याच घटकाला मिळालेला आहे. वेगवेगळ्या शिष्यवृत्तींमध्ये 58% लाभ याच घटकाकरता केलेला आहे. मुद्रा योजनेमध्ये 51% लाभार्थी याच घटकाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एवढंच नाही तर आज आपण पाहू शकतो की मोदीजींनी स्टँडअप सारखी योजना सुरू केली आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे उद्योजक तयार झाले पाहिजे. त्याकरता त्यांनी देशातल्या प्रत्येक बँकेला हे सांगितलं की तुमच्या प्रत्येक ब्रँचमध्ये तुम्हाला SC आणि ST समाजाच्या आपल्या तरुणांना उद्योगाकरता लोन द्यावंच लागेल, नाहीतर आम्ही तुमचं लायसन्स रद्द करू. आणि त्याचा परिणाम काय झाला बघा, जवळपास 14,000 कोटी रुपयांचं कर्ज हे या ठिकाणी SC ST समुदायातल्या आमच्या तरुणांना मिळालं. आणि आज लाखो तरुण हे उद्योजक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणूनच एकूणच आपण जर बघितलं तर देशातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार असेल हे सरकार पूर्णपणे या ठिकाणी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या पाठीशी उभा आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये काही वेगवेगळ्या बातम्या देखील या ठिकाणी पाहायला मिळाल्या की सामाजिक न्याय विभागाचा फंड हा कुठेतरी डायव्हर्ट केला वगैरे अशा प्रकारच्या बातम्या देखील आल्या. मी आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, जोपर्यंत मी एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार आहे 1 पैसाही दुसरीकडे आम्ही जाऊ देणार नाही. मुळामध्ये आपल्याला कल्पना आहे की बजेटचं एक तत्व असतं की ज्या तत्वामध्ये आपल्याला अनुसूचित जातीकरता वैयक्तिक लाभाच्या योजना या सामाजिक न्यायाखाली दाखवाव्या लागतात. अनुसूचित जमातीकरताच्या वैयक्तिक लाभाच्या योजना या आपल्याला ST जो आपला विभाग आहे ट्रायबल विभाग आहे त्या ट्रायबल विभागात दाखवाव्या लागतात. आणि म्हणून लाडकी बहीण योजना देखील त्या विभागाच्या अंतर्गत आपल्याला दाखवावी लागते. पण त्या विभागात दाखवत असताना त्याच्याकरता अतिरिक्त निधी हा देखील त्या विभागात आपण दिलेला आहे. त्यामुळे आपल्या विभागाचा पैसा काढून दुसऱ्या विभागाला दिला किंवा SC ST करता राखीव ठेवलेला पैसा इतर कोणाला दिला असं घडलेलं नाही. आम्ही ते घडू देणार नाही. काही झालं तरी जोपर्यंत महायुतीचं सरकार आहे आपल्या हक्काचा एक पैसा हा आपल्यावरच खर्च होईल हा विश्वास मी आपल्याला निश्चितपणे देतो. आपल्याला माहिती आहे की आज हिंदू मिल सारखा एक प्रश्न आपल्या महायुतीच्या सरकारनं सोडवला. आता जवळजवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक यावर्षी आपण पूर्ण करू. फक्त जो पुतळा आहे त्याला थोडा अधिक वेळ लागतोय. त्याच्या व्यतिरिक्तचं सगळं काम आपण पूर्ण करू, कारण पुतळ्याचे 2 डिझाईन बदलले, मग त्याची उंची बदलली, मग त्याच्या चेहऱ्यामध्ये काही लोकांना त्या ठिकाणी आक्षेप होते की तो थोडा बरोबर वाटत नाही, त्यामुळे तो बदलला. त्यामुळे त्याला थोडासा उशीर लागतोय. पण मला विश्वास आहे की लवकरच हिंदू मिलचं स्मारक पूर्ण होऊन त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा स्थापित झाल्यानंतर खऱ्या अर्थानं
मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सी लिंकवरनं जावं लागतं आणि सी लिंकवरनं जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेऊनच त्या ठिकाणी पुढे जाता येईल, अशा प्रकारची रचना आपण त्याची केली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्यांनी खऱ्या अर्थानं क्रांती लोकांमध्ये पेटवली, ज्यांनी आपल्याला संदेश दिला की पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर बसलेली नाही तर ती कामगाराच्या तळहातावर बसलेली आहे, अशा प्रकारचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांचं स्मारक असेल की ज्याची आपण सुरुवात केलेली आहे. किंवा आपल्याला माहिती आहे क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्याही स्मारकाचं काम हे आता अत्यंत वेगानं त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की समाजातले जे विविध घटक आहेत या घटकांचा विकास करत असताना खऱ्या अर्थानं या घटकांकरता ज्यांनी न्यायाची प्रेरणा दिली अशा सगळ्या प्रेरणा पुरुषांचा देखील प्रेरणापुंजांचा देखील विचार आणि त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं सातत्याने आपलं सरकार या ठिकाणी काम करत आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आमच्या सामाजिक न्याय विभागाचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगला सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केला. आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्याला विनंती करतो, जीवनामध्ये पुरस्कार ही इतिश्री नसते. पुरस्कार मिळाल्यानंतर 2 मिनटं थांबायचं असतं, मागे वळून पाहायचं असतं, सिंहावलोकन करायचं असतं, काय केलं हे आपल्या मनाला सांगायचं असतं आणि मग याच्यापेक्षा चांगलं करायचं आहे याचा निर्धार करायचा असतो. त्यामुळे आजच्या पुरस्काराने तो निर्धार आपण कराल असा विश्वास मी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देत मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. तरुण पिढीचा अत्यंत आदर्श आणि लोकप्रिय असलेले माननीय मुख्यमंत्री यांचं हे भाषण आपल्याला खरंच प्रेरणादायी ठरणार आहे. कारण की पुरस्कार मिळाल्यानंतर पुढे काय आणि कसं अवलोकन करावं हे आपण बघितलेलं आहे. यानंतर आपण आता पुरस्कार वितरण सोहळ्याकडे जाणार आहोत. सगळ्यात अगोदर व्यक्तिगटामध्ये मी फक्त समानार्थींना विनंती करीन, आपण पटकन मंचावर यावं. सोबत फक्त एकच व्यक्ती असेल, 2च व्यक्तींनी मंचावर यावं आणि मध्ये जे कॉरिडॉरमध्ये बसले त्यांना जागा उपलब्ध करून द्याव्यात. मी यानंतर आमंत्रित करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार व्यक्तिगटासाठी श्री विजय धोंडीराम कडणे मुंबई येथील आहेत. मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. श्री विजय धोंडीराम कडणे.